निंदकांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। हे बघ ओमा, काहीही झालं ना तर मी तिला घेऊनच परत येईन, कळलं? ध्रुव, तू मला फसवलंयस। अजूनही तुझा विश्वास बसत नाहीये? अगं तुला वाटलंच कसं की मी तुझ्या प्रेमात पडेन? मग मी इथे हॅलो, आपल्या दोघांचे फोटो, हा छान छान फोटो टाकू का? हा तुझ्या बाबांना, तुझ्या आईला, तुझ्या सावरी ताईला। त्या ध्रुवचा पत्ता लागलाय, तू पोच तिथे। नेहाचा पत्ता लागलाय, हर्षवर्धन स्वतः तिला आणायला जाणार आहेत। नाही येणार। बाबा, याने मला फसवलं बाबा, याला नका सोडू। मी खरंच काय नाही केलं। पळून जायची आयडिया हिची होती, शपथ आई शपथ, पळून जायची आयडिया हिची होती। हो, माझी नाही, माझी नव्हती। हर्ष सोड, हर्ष सोड, मरेल तो। निरागस मुलींच्या आयुष्याशी खेळतोस। विक्रम, घेऊन जा त्याला। विक्रम, घेऊन जा त्याला।
बॅग घे तिची लवकर. हर्षवर्धन साहेब, तुमचे आभार कसे? आभार कसले त्यात? तुमची मुलगी तुम्हाला परत मिळाली हेच खूप आहे. बरं, तुम्ही कसे जाणार आहात आता? का माझी गाडी? नाही नाही, आम्ही जाऊ. नक्की? हो. पुन्हा असा वेडेपणा करायचा नाही. नीट चल, आपण निघूया. रिक्षा बघायला घेऊन जा. हॅलो. हा असावरी, मी काका बोलतोय. काका, सापडली नेहा? हो अगं, सापडली. थँक गॉड. काका, कुठं आहे ती आणि कशी आहे ती? हे बघ, मी सगळं आल्यानंतर सांगतो तुला. अगं तू फक्त ना काकू आणि दादा वहिनीला सांग की नेहा सापडली आणि आम्ही तिला घेऊन परत येतोय. बरं, सांगते काका. काकू, आई. सर, आम्ही आत येऊ? या, बोला. सर, आम्हाला तुम्हाला काही सांगायचं होतं. बोला. बोला ना. काही डिफिकल्टी आहे का? हो सर, म्हणजे गायधने सर पुन्हा शाळेत आलेत सर. आणि कीर्तीच्या बाबतीत जे काही झालंय ते आम्हाला सगळं कळलंय. हो सर, आमच्याशी ते तसंच वागायचे, पण भीतीपोटी आम्ही कोणालाच काही सांगितलं नाही. हेच चुकतं तुम्हा मुलींचं. घाबरायचं कशाला? अरे निदान बाईंना सांगायचं, आणि बोलायला संकोच वाटत असेल तर लिहून द्यायचं. नियमाप्रमाणे गायधनी सरांना शाळेत घ्यावं लागलं आहे. एक लक्षात ठेवा, तुमच्यापैकी कुठल्याही मुलीशी जर गायधनी सर असं वागले तर येऊन मला सांगायचं. आणि महत्वाची गोष्ट, कीर्तीच्या आईने जशी माघार घेतली तशी माघार घ्यायची नाही. अरे यात घाबरण्यासारखं किंवा लाजण्यासारखं काही नाहीच आहे. आता कुठे तुमच्या आयुष्याला सुरुवात होते आहे. या जगामध्ये पदोपदी असा अन्यायाचा सामना तुम्हाला करावा लागणार. त्या घाबरून चालेल का? आपल्या आसपास किंबहुना आपल्या नातलगांमध्ये सुद्धा काही जण असे वागतील. मग घरी राहणंच बंद करणार का? सर, आम्हाला त्यांची भीती वाटते. आम्ही त्यांच्या वर्गालाच बसणार नाहीये. हो सर, आम्ही त्यांच्या तासाला बसणार नाही. आमचा अभ्यास आम्हीच करू. तुमच्या दृष्टीने तुम्हाला तसं वाटणं बरोबर आहे. पण जे काही झालं यावरून सरांनी धडा घेतला असेल. यापुढे ते तुमच्याशी तसं वागणार नाहीत याची जबाबदारी मी घेतो.
आणि अरे वर्गाला न बसून तुमचंच नुकसान होईल. होऊ देत सर, पण आम्ही त्यांच्या तासाला बसणार नाही. ठीक आहे, या विषयावर मी मोहिते गुरुजींशी बोलतो. वेळ पडली तर तुमचा क्लास मी घेईन. हा विषय मी शिकवेन तुम्हाला. खरंच सर? थँक्यू सर. जा आता वर्गात. येतो सर. कसे आहात तुम्ही? तसा बरा आहे आता, पण असं बरी त्या दिवशी जे काही घडलं त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. सचिन, त्या दिवशी जे काही घडलं त्यात तुमची खरंच काही चूक नव्हती. आणि हे सगळं न कळण्या इतपत मी खुळी नाहीये. माझी आई काही आपल्याला सुखाने राहू देणार नाही. त्यामुळे मी आत्ता जे काही तुला भेटतोय किंवा बोलतोय ते तुझं मन पुन्हा एकदा लग्नासाठी वळवावं म्हणून नाही. बिलीव्ह मी. अर्थात माझी खूप इच्छा होती की आपण लग्न करावं आणि ही इच्छा मनात कायम राहील. पण असा वेळी काय असतं ना, आपल्या आयुष्यात कोण असावं हे शेवटी नियतीच ठरवत असते, नाही का? मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की जीवनातले जोडीदार नसू, पण आपण एकमेकांना मित्र म्हणून भेटू शकतो, बोलू शकतो, हो की नाही? हां, म्हणजे मी माझी मैत्री तुझ्यावर लादू इच्छित नाही. काय झालं? काय नाही. असं बरी मी काही नाही, खरंच काय नाही. तुम्ही उगीच गैरसमज करून घेऊ नका. आपण बोलू नंतर. निघते. टेक केअर. यू टू. कुठे गेली होतीस तू? शेण खायला कुठे गेली होतीस? सांग ना. सांगितलं होतं ना तुला, त्या माणसाला भेटू नको, तो चांगला नाहीये म्हणून सांगितलं होतं की नाही? आम्ही मूर्ख सांगायला काय लाज नाही वाटली तुला? लाज नाही वाटली? तोंड काळा करताना लाज नाही वाटली? स्वतःला आवर. अगं चूक झाली तिच्याकडून, पण तिला सावरायला वेळ तरी कशाला वेळ द्यायचा? कशाला वेळ द्यायचा? जगाला कळल्याशी राहणारे आम्हाला तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवली नाही तिने. कसल्या तरी मूर्खासारख्या प्रेमाच्या कल्पना डोक्यात भरवून घ्यायच्या ते हिंदी सिनेमा बघून.
आणि जायचा पळून. कोणाचा तरी हात धरून. उमा, आईचा विचार नाही, बापाची काळजी नाही, गेली पळून. उमा इथे बस. एक करडी. आज हा दिवस बघण्यासाठी तिला जन्माला घातलं मी, त्याच्यासाठी मोठा केला. अरे आपले रंग बघण्यासाठी. उमा उमा, तू म्हणतेस ते सगळं खरंय खरंय, पण असा संताप करून घेऊन तू स्वतःलाच त्रास करून घेशील. अशी घटना फक्त आपल्याच घरात घडत नाहीये. इतर घरात घडत असेल, पण तीच घटना आपल्या घरात घडली हे विसरू शकत नाही ना आपण. गेले 2 दिवस आपण किती मनस्ताप सहन केला. उमा बोलली त्यातलं अक्षर नक्षर खरं आहे. तिनं बोलून दाखवलं, मी संताप मनात ठेवला इतकंच. आता डोळे उघडतील तिचे सत्य कळल्यानंतर, त्या मुलाचं खरं रूप दिसल्यानंतर. सुखरूप आली ना घरी, यात सगळं आलं. मुलं चुकली ना तरी आपण चुकू नये ग उमा. चल देवापुढे दिवा लावूया. शांत हो बाळा, शांत शांत. ताई मी चुकले ग. मी कुणाचंच नाही ऐकलं. हे बघ, तरी मला गोड गोड बोलून फसवलं ग. हे बघ नेहा, आपण आता या विषयावरती बोलायलाच नको. हा, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुला खूप त्रास झालाय बाळा. हा, शांत हो. ताई मला खूप भीती वाटते ग. बाबा मला खूप मारणार ना. नाही मारणार तुला, नाही मारणार काका. सगळे माझ्याबद्दल काय विचार करत असतील. हे बघ नेहा, तू घरी परत आलीस ना, हेच आमच्यासाठी खूप आहे ग. नेहा हे बघ, तू आत्ता कसलाच विचार करू नकोस. तू शांत झोप. हा, मग तुला बरं वाटेल. ते माझं ऐकून घेईल. हो, मी ऐकणार आहे, पण उद्या सकाळी. आता तू शांत झोप. हा, ये सावकाश. ये हळू. हा, मी आहे. पिल्लू तयात एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख. पिल्लू तयात एक तो राजहंस एक, पिल्लास त्या कळाले तो राजहंस एक. तो राजहंस एक.